आज मी ना आपली पुरी गँग गेलतो विहिरीवर पोहासाठी. विहिरीवर आपण कोणकोणते स्टंट मारले सर्व दाखवतो, पण तुम्ही असं मंदातून नका पाहू, सगळं सांगतो. तवरीक तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. तर काय म्हणता पोट्टानो, सकाळच्या रामपायऱ्या डोक्यात विचारायला का लय दिवस झाले आपण विहिरीवर पोहायला नाही गेलो. मग म्हटलं चला आज त्याचा मुहूर्त काढूनच घ्याव. मग एका फोनवर बंदे पोट्टे केले जमा, ज्याले पोहता नाही त्याच्यासाठी दोरं बकेटा घेऊन आम्ही येऊन पोहोचलो विहिरीवर. इथं आल्याबरोबर पहिले तर भावेश भाऊन वरत दोरं बांधून घेतले आणि ते सोडले खाली विहिरी. त्यानंतर पहिले विहिरीत उतरले, साऱ्या जणांची फाटत होती. मग का आपला बाहुबली आशिषले घातला पुढं आपण, आणि त्याले म्हणलं टाक बाबा उडी आता तू. माणसानं अशी जबरदस्त विहिरीत उडी टाकली का विहिरीतलं 4 लिटर पाणी बाहेर येऊन सांडलं. मग माणसानं उडी टाकल्याबरोबर बाकीच्या पोट्ट्याने बी एक एक करून सब जणांना विहिरीत उड्या टाकून दिल्या. इकडे सब जणाले दन पोयन आहे, फक्त मले सुलीचं कमी आहे. मले पोयनं घेणं आहे, फक्त वरतून उडी टाकून मला पोहायला जमत नाही. कवा बुडात बशीन मी सांगता येत नाही. मग कड्याचा आधार घेऊन मी उतरलो तर खाली, चांगलं पोहून मग अंग पाय धुवून आलो वर. ह्या बाकीच्या पोट्ट्याले पोहणं असल्याच्याने हे पोट्टे 4-5 व्या वर येत जाण, 5-6 व्या वरून उड्या टाकत जा विहिरीत. काय बी म्हणा पोट्टे हो तुम्ही, गावातल्या विहिरीवर पोहायला जायची मजाच वेगळी असते. जर तुम्ही बी कधी गावातल्या विहिरीवर पोहायला गेले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मग इकडे आम्ही बंदे पोट्टे पोहून पोहून थकलो होतो. मग का घातले कपडे दोरगिरं सोडले ना आम्ही निघालो आता घराकडे जाण्यासाठी. तर बोट्यो मी तर माझ्या आईले न सांगता आलो पोहाले, कारण मला जाऊ नाही दे. तर आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये पाहू का माझ्या आईनं मला किती शिवा दिल्या असेल विहिरीवर गेलतो तर पोहासाठी. तवरीक तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब वर, इंस्टावर फॉलो करून घ्या. चला तर मग आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये.